जामदे गावावर मध्यरात्री पोलिसांचा धडक छापा, 25 संशयित ताब्यात, मोठा मुद्देमाल जप्त. गुन्हेगारांवर धुळे पोलिसांचा करारा प्रहार, जामदेत कॉम्बिंग ऑपरेशन, 43 दुचाकींसह मोठी कारवाई. धुळे जिल्ह्यातील निजामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जामदे गावात धुळे पोलिसांनी मध्यरात्री धडक कॉम्बिंग ऑपरेशन राबवत गुन्हेगारी विरोधात मोठी कारवाई केली. चोरी, जबरी चोरी, दरोडा तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या संशयितांच्या हालचालींबाबत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही विशेष मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी 25 संशयितांना ताब्यात घेतले असून 2 फरार महिला आरोपींना अटक करण्यात यश मिळाले आहे. पहाटेपर्यंत सुरू असलेल्या या व्यापक मोहिमेत 97,700 रुपयांची रोख रक्कम, 4 किलो चांदी, 18 मोबाईल, 2 लॅपटॉप, 43 दुचाकी आणि 2 चारचाकी वाहने असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत लाखो रुपयांमध्ये असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या नेतृत्वाखाली विविध पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसह सुमारे 200 पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. गावातील विविध ठिकाणी एकाच वेळी छापे टाकून संशयितांची चौकशी करण्यात आली. तसेच संशयास्पद साहित्याची तपासणी करण्यात आली. या धडक कारवाईमुळे जामदे गावासह परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी अशा प्रकारच्या विशेष कॉम्बिंग मोहिमा यापुढेही सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे धुळे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. मागील काही दिवसात निजामपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जामदा या गावी ड्रॉप केसेसचे प्रमाण वाढले होते. त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनला दरोड्याचे 2 गुन्हे दाखल करण्यात आलेले होते. त्या अनुषंगाने माननीय SP श्री विशाल आनंद सर यांच्या आदेशाने व ॲडिशनल SP श्री देवरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज पहाटे 2 वाजेपासून तर सकाळी उशिरापर्यंत जामदा या गावी कॉम्बिंग ऑपरेशन केले. कॉम्बिंग ऑपरेशन दरम्यान 25 संशयित इसम, त्याचप्रमाणे कॅश तसेच 4.80 किलो चांदी, 19 मोबाईल, 2 लॅपटॉप, 43 विना नंबरच्या व कागदपत्र नसलेल्या 2 व्हीलर व 2 4 व्हीलर असे संशयितांकडून रिकव्हर केलेले आहेत. या कारवाईत माझ्यासह LCB PI श्री वारे, साखरी पोलीस स्टेशनचे वळवी साहेब, तालुका पोलीस स्टेशनचे धनंजय पाटील, मोहाडी पोलीस स्टेशनचे PI, त्याचप्रमाणे शिंदखेडा पोलीस स्टेशनचे API मयूर भांबरे, निजामपूर पोलीस स्टेशनचे API बर्गे व पिंपळनेर पोलीस स्टेशनचे सहारे अशांनी व त्यांच्या स्टाफने, त्याचप्रमाणे RCP व मुख्यालयाकडील कर्मचारी यांनी सहभाग घेतला. सदरचे कॉम्बिंग ऑपरेशन हे अत्यंत यशस्वी झालेले आहे. याद्वारे जनतेस सांगणे आहे की सोशल मीडियावर येणारे रील्स यांच्या आमिषास बळी न पडता व आपली फसवणूक करून न घेता तारतम्याने विचार करून कुठलीही गोष्ट करावी. जर यापूर्वी देखील कोण्या इसमाचं अशा प्रकारे फसवणूक झाली असेल तर त्यांनी निजामपूर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. यापुढे देखील वारंवार या प्रकारचे कॉम्बिंग ऑपरेशन सुरूच राहणार आहे व हे ड्रॉप केसेसचा संपूर्ण नायनाट करण्यात येणार आहे. संपादक रसिक गावित, सम्राट V7 न्यूज, जामदे.